यात सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सोने चांदी। तुम्हाला सोने चांदी खरेदी करायची असेल तर आजचे नवे दर आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोन्याचा आजचा भाव 48,300 रुपये तर चांदीचा भाव 63,100 रुपये इतका आहे। सोन्याच्या भावात 400 रुपयांची वाढ झाल्याचं दिसतंय तर चांदीच्या भावात 200 रुपयांची घसरण झाली आहे। भाजीपाला आणि फळांच्या कमी जास्त झालेल्या किमतींचा थेट परिणाम घरातील आर्थिक नियोजनावरती होत असतो। त्यामुळे जाणून घेऊयात मुंबईतील आजचे भाजीपाला आणि फळांचे दर। मुंबईतील भाजीपाल्याचे दर आपण पाहताय। मुंबईच्या बाजारात तुम्हाला कांदा 40 रुपये किलो तर बटाटे 25 रुपये किलो या दराने उपलब्ध आहे। यासोबतच लसूण तुम्हाला बाजारामध्ये 60 रुपये किलो तर टोमॅटो देखील तुम्हाला 60 रुपये प्रति किलो या दराने बाजारात उपलब्ध आहे। कोथिंबीरीची जुडी तुम्हाला 20 रुपये दराने बाजारात मिळेल तर साधी मिरची तुम्हाला 40 रुपये प्रति किलो या दराने बाजारात उपलब्ध आहे। वाटाणा तुम्हाला 60 रुपये प्रति किलोने बाजारात मिळेल तर वांग्याचे बाजारभाव आहेत 80 रुपये किलो। घेवड्याचे बाजारभाव आहेत 40 रुपये प्रति किलो तर गवारी तुम्हाला 60 रुपये प्रति किलो दराने बाजारात उपलब्ध आहे। फ्लॉवर तुम्हाला 60 रुपये प्रति किलो दराने बाजारात उपलब्ध आहे तर भेंडीचे बाजारभाव आहेत 80 रुपये किलो। मुंबईतील फळांचे दर आता आपण पाहूयात। सफरचंद 120 रुपये प्रति किलो दराने बाजारात उपलब्ध आहे तर कलिंगडाचे बाजारभाव आहेत 80 रुपये किलो। अननस तुम्हाला 60 रुपये तर पेरू तुम्हाला 50 रुपये प्रति किलो दराने बाजारात उपलब्ध आहे। मोसंबीचे बाजारभाव आहेत 50 रुपये किलो तर चिकू तुम्हाला 40 रुपये किलोने बाजारात उपलब्ध आहे। सीताफळाचे बाजारभाव आहेत 80 रुपये किलो तर केळी आहेत 40 रुपये डझन। संत्र्याचे बाजारभाव तुम्हाला 50 रुपये किलोने बाजारात मिळेल तर डाळिंब आहे 60 रुपये प्रति किलो। पपई तुम्हाला बाजारात 40 रुपये किलोने उपलब्ध आहे तर अंजीरचे बाजारभाव आहेत 40 रुपये प्रति किलो। आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। भविष्यात खतांच्या किमती कमी होऊ शकतात। सहकार खताच्या अनुदानामध्ये 62% पर्यंत वाढ करण्याच्या विचारात आहे। क्रिसिलने केलेल्या दाव्यानुसार नैसर्गिक गॅस आणि इतर कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने खताचे दर वाढले आहेत। त्यामुळे खताचे दर कमी करण्यासाठी केंद्राकडून खतावरती देण्यात येणारे अनुदान हे देखील वाढू शकतो असा अंदाज आता वर्तवण्यात येतोय। चालू आर्थिक वर्षामध्ये केंद्राच्या वतीने खतांसाठी 79,530 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे। आता त्यामध्ये वाढ करून ते 1,30,000 कोटी रुपये होण्याची शक्यता आहे। अनुदानामध्ये वाढ झाल्यास खताचे दर आणखी स्वस्त होऊ शकतात। पुढची शेतकऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी। गेल्या 8 दिवसांपासून सोयाबीनच्या दरामध्ये चढउतार कायम राहिला आहे। 8 दिवसांपूर्वी सोयाबीनच्या दरामध्ये तब्बल 600 रुपयांची घसरण झाली होती। त्यानंतर सोयाबीनचे दर हे सावरले। दरामध्ये कमी जास्तपणा झाला असला तरी मात्र शेतकऱ्यांनी देखील सोयाबीन विक्रीची गडबड केलेली नाहीये। मध्यंतरी 6,800 रुपये दर असताना देखील 9,000 पोत्यांचीच आवक झाली होती तर मंगळवारी सोयाबीनला 6,400 रुपये दर असताना देखील 10,000 पोत्यांचीच आवक झाली आहे। सध्या सोयाबीनचे दर हे स्थिर असले तरी वाढीव दराची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम आहे। 7,000 रुपये क्विंटलचा दर मिळाला तरच विक्री करू अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतल्याचं दिसतंय तर तुरीची आवक सुरू होताच दर कमी होतील म्हणून हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांच्या वतीने केली गेली आहे। इंधनाचे दर म्हणजे प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असतो। पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर तुमच्या खिशाला कात्री लागते। पर्यायाने तुमचं आर्थिक नियोजन कोलमडतं म्हणून दिवसाच्या सुरुवातीलाच घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल डिझेल आणि सीएनजीचे नवीन दर तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे। चला तर पाहूयात मुंबईतील आजचे इंधनाचे दर। मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आज 109 रुपये 98 पैसे प्रति लिटर या दराने तुम्हाला मिळेल तर मुंबईमध्ये आज डिझेलची किंमत आहे 94 रुपये 14 पैसे प्रति लिटर तर मुंबईमध्ये आज सीएनजीचे दर आहेत 57 रुपये 54 पैसे प्रति किलो। पेट्रोल डिझेल आणि सीएनजीच्या किमती सध्या स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। दुबई वर्ल्ड एक्सपोच्या अभूतपूर्व यशानंतर उद्योग विभागाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा वेग कायम ठेवला असून विविध 12 कंपन्यांच्या सोबत सुमारे 5,51,000 कोटींचे सामंजस्य करार केले आहेत।
उद्योग मंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध कंपन्यांचे उद्योजक यावेळी उपस्थित होते। या निमित्ताने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0च्या उपक्रमांतर्गत एकूण 1.88 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करून 3,34,000हून अधिक रोजगार उपलब्ध करण्यात राज्य यशस्वी झाल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी नमूद केलं आहे। अनेक दशकांपासून महाराष्ट्र राज्य औद्योगिकरणामध्ये आघाडीवर आहे। राज्याने आपल्या पायाभूत सुविधांचा वेग वाढवला असून शासनाच्या कृतीशील धोरणामुळे आणि प्रगतिशील दृष्टिकोनामुळे कोरोना काळात देखील राज्यात औद्योगिक गुंतवणुकीचा ओघ सतत वाढत आहे। या संदर्भातली महत्त्वाची माहिती देसाई यांनी दिली आहे। पुढची महत्त्वाची बातमी, कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असतानाच कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या द्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये नोव्हेंबर 2021 मध्ये 26,093 बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिकांनी दिली आहे। महास्वयं वेब पोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांच्या द्वारे राज्यात नोकरी इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करून देण्यात येतोय। अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी 2022 मध्ये राज्यात 1,99,486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आलंय, तर चालू वर्षामध्ये जानेवारी ते नोव्हेंबरच्या अखेर 1,73,974 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती मंत्री मलिकांनी दिली आहे। भारतातील क्रिप्टोकरन्सीशी संबंधित व्यवहारावरती लक्ष ठेवण्यासाठी मोदी सरकारने चांगलीच कंबर कसली आहे। विशेष म्हणजे त्यासाठी भांडवली बाजार नियामक नियुक्त केला जाऊ शकतो। भांडवली बाजार नियामकाच्या नियुक्तीचा विचार केला जात असताना कारण सरकार बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीला आर्थिक मालमत्तेचा दर्जा देऊ शकतं। हीच ती मालमत्ता आहे ज्यामध्ये सोनं, रोखे, शेअर्स इत्यादी, म्हणजे सरकार क्रिप्टोकरन्सीला रुपया आणि पैशाचा दर्जा देणार नाहीये। सरकारच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना जास्तीत जास्त 20 कोटी रुपये दंड किंवा 1.5 वर्ष तुरुंगवास होऊ शकतो। क्रिप्टोकरन्सीचा व्यवसाय कोणत्याही नियमकाशिवाय पूर्णपणे पसरलेला असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आभासी नाण्यांसह व्यवहारांवरती देखील सरकार कठोर कायदे आणणार असल्याचं आता बोललं जात आहे। आता माहिती घेऊयात सरकारी योजनांची। राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध घटकांसाठी अनेक योजना आहेत ज्यांची अनेकांना माहिती देखील नसते। त्या योजना नेमक्या कोणासाठी आहेत, त्याचे फायदे नेमके काय आहेत, तुमच्या उद्योगाला, व्यवसायाला आर्थिक मदत कशी मिळवायची, यासह सरकारी योजनांचा लाभ नेमका कसा मिळवायचा याची आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देतोय। चला तर मग पाहूयात आजच्या महत्त्वाच्या योजना। तुमच्यासाठी पहिली महत्त्वाची योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने ही महत्त्वाची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। लाभार्थी असू शकतात 65 वर्षाखालील निराधार पुरुष आणि महिला। कुटुंबामध्ये एक लाभार्थी असल्यास 600 रुपये प्रतिमाह वेतन देण्यात येतं। एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास 900 रुपये प्रतिमाह शासनाच्या वतीने देण्यात येतो। या योजनेच्या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती आणि अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावच्या तलाठी कार्यालयात संपर्क साधा। पुढची महत्त्वाची योजना आहे पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना। दर दिवशी तुम्ही या योजनेमध्ये 50 रुपये जमा करू शकता। 35 लाख रुपयांचा निधी तुम्ही या योजनेमध्ये उभारू शकता। योजनेतील गुंतवणूक दरमहा 1,500 रुपये इतकी आहे। लाभार्थी असू शकतात 19 ते 55 वयोगटातील नागरिक। 4 वर्षानंतर तुम्ही या योजनेच्या अंतर्गत कर्ज देखील काढू शकता। पुढची तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, भारतातील अग्रगण्य डिजिटल इकोसिस्टीम असलेली पेटीएम सशस्त्र दलातील कर्मचारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फ्लाइट बुकिंग तिकिटावरती विशेष सूट देते आहे। इंडिगो, गो एअर, स्पाइसजेट आणि एअर एशियामधील बुकिंगवरती या सवलती आता उपलब्ध करण्यात आल्या आहेत। त्यांना विमान तिकिटाच्या भाड्यामध्ये 15 ते 50% सूट मिळेल। यासोबतच विद्यार्थ्यांना 10 किलोमीटरपर्यंतच्या अतिरिक्त सामानाचा देखील लाभ मिळणार आहे। सामान्य लोकांच्या तुलनेत भाड्यामध्ये मोठी सवलत मिळेल आणि या सवलती पेटीएम आणि बँकिंग सेवा प्रदात्यांच्या आधीच अस्तित्वात असलेल्या ऑफरच्या व्यतिरिक्त असतील। पेटीएमचे वापरकर्ते त्यांचे तपशील टाकल्यानंतर फ्लाइट पर्याय शोधू शकतात
आणि लागू झालेली सवलत आणि ऑफर देखील पाहू शकतात। आता शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी आहे। शेतकऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या किसान सन्मान योजनेचा आता 10वा हप्ता काही दिवसांवरतीच येऊन ठेपलाय। 15 डिसेंबर ते 25 डिसेंबरच्या दरम्यान हा 10वा हप्ता लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याचं सांगितलं जातंय। मात्र तत्पूर्वी या योजनेच्या अंतर्गत ज्यांना लाभ मिळणार आहे त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। या प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची तपासणी आता तुम्हाला करता येते। गेल्या काही दिवसांपासून 10 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याच्या अनुषंगाने यंत्रणा देखील कामाला लागली आहे। आता अवघ्या काही दिवसांमध्येच 10व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। अल्पभूधारक तसंच मध्यम शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शेतकरी सन्मान योजना केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली आहे। या स्पर्धेच्या युगात तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर इकडे लक्ष द्या। आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध आहेत, त्यासाठी पात्रता नेमकी काय आहे आणि कसा अर्ज करा। चला तर मग पाहूया तुमच्यासाठी नोकरीची संधी। तुमच्यासाठी पहिली नोकरीची संधी आहे नीती आयोगामध्ये। इंटर्नशिपसाठी ही महत्त्वाची भरती प्रक्रिया पार पडते। पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी हे या नोकरीच्या संधीसाठी प्राप्त आहेत। 18 ते 23 वर्ष ही वयाची अट देण्यात आली आहे। 10 डिसेंबर 2021 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख देण्यात आलेली आहे। workfromindia.niti.gov.in या संकेतस्थळावरती भेट देऊन तुम्ही या नोकरीच्या संधी संदर्भातली अधिकची माहिती घेऊ शकता। तुमच्यासाठी पुढची महत्त्वाची नोकरीची संधी आहे जिल्हा परिषदच्या सोलापूर विभागामध्ये। कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता या महत्त्वाच्या पदावरती भरती प्रक्रिया पार पडते। इंजिनिअरिंग मध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी ही महत्त्वाची शिक्षणाची अट देण्यात आली आहे। वयाची अट मात्र पदांनुसार वेगळी देण्यात आली आहे। 10 डिसेंबर 2021 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे। zpsolapur.gov.in या संकेतस्थळावरती भेट देऊन तुम्ही या नोकरीच्या संधी संदर्भातली अधिकची माहिती आणि अर्ज तेथे करू शकता। एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर देखील पाहूयात महत्त्वाच्या बातम्या।